साहेब, उद्यापासून जे आहे उपवन फेस्टिवल सुरू होत आहे. आज संपूर्ण ठिकाणाची आपण पाहणी केली, काय सांगाल? उपवनच्या ह्या निसर्गरम्य परिसरामध्ये गेल्या 10 वर्षापासून विहंग संस्कृती आज फेस्टिवलचं आम्ही आयोजन करतो आणि ह्या वर्षी फार मोठ्या प्रमाणात लोक येण्याची शक्यता गृहीत धरून तशा पद्धतीची आम्ही तयारी केलेली आहे. साधारणतः 1 ते 1.5 लाख लोक रोज येतील असा आम्हाला विश्वास आहे आणि त्या माध्यमातून देश विदेशातले अनेक कलाकार या ठिकाणी हजेरी लावणारे पद्मविभूषण पद्मश्री कलाकार सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत आपली कला पेश करणार आहे. प्रामुख्यानं उपवन आर्ट फेस्टिवल एक वर्ष संपलं की दुसऱ्या वर्षी कधी चालू होतो याची आतुरतेने खाणेकरताही लोक वाट बघत असतात आणि त्या माध्यमातून जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आम्ही ह्या फेस्टिवलचं आयोजन करत असतो. यावर्षी एक दुसरा अनोखा आनंद ठाणेकरांना बघायला मिळणार आहे. तो म्हणजे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून राज्य शासनानं ह्या उपवन परिसरामध्ये म्युझिकल फाउंटनची निर्मिती करायला परवानगी तर दिली, त्यासाठी निधीची तरतूद केली. त्यामुळे उद्या माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे. ह्या म्युझिकल फाउंटनचे कारंजे फवारे जे आपल्याला अपेक्षित आहे ते तर असणारच, परंतु त्या ठिकाणी जुन्या ठाण्याच्या इतिहासापासून मुख्यमंत्र्यांचं बदललेलं ठाणं याचा 5 मिनिटाची चित्रफित, त्याचबरोबर या महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते शिवछत्रपती यांचा जो जीवन प्रवास आहे त्याविषयीची 5 मिनिटाची चित्रफित आणि 22 जानेवारीला माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येमध्ये राम मंदिराची जी उद्घाटन होणार आहे त्या उद्घाटनाच्या माध्यमातून त्याची चित्रफित 5 मिनिटाची अशा प्रकारचा हा सोहळा आम्ही उद्यापासून सुरुवात करतोय. ठाणेकरांना रोज संध्याकाळी 7 वाजता 8 वाजता 9 वाजता या चित्रफिती आणि कारंजे फवारे जे आपण अपेक्षित करताय ते बघायला मिळणार आहे. त्याचा आनंद उपभोगता येणार आहे. सायंकाळी 7 वाजता सायंकाळी 8 वाजता आणि 9 वाजता असे 3 शो प्रत्येक दिवशी विनामूल्य नागरिकांना ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून तो आनंद उपभोगता येणार आहे. त्यामुळे ठाणेकर आतुरतेने वाट बघतायत की ठाणे जिल्ह्यातला हा म्युझिकल फाउंटनचा पहिला प्रयत्न आहे आणि मला अभिमान आहे की माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या सहकार्यानं मी ह्या भागाचा आमदार म्हणून हे म्युझिकल फाउंटन या ठिकाणी निर्माण करू शकलो. त्याचं उद्घाटन होतं. मी आपल्या सगळ्यांना आपल्या माध्यमातून ठाणेकरांना आणि आसपासच्या परिसरातील सर्व नागरिकांना 12, 13, 14 आणि 15 जानेवारीला या उपवनच्या फेस्टिवलमध्ये सहभागी होण्याचं आमंत्रण देतोय. उद्या आदरणीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे. अनेक मान्यवर या ठिकाणी हजेरी लावतात. आपणही उपस्थित राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि उद्याच्या या म्युझिकल फाउंटनच्या माध्यमातून जर काही ठाणेकरांच्या अजून सूचना असतील त्याही आम्ही भविष्यामध्ये पूर्ण करू अशी आशा व्यक्त. सर, म्युझिकल फाउंटन कायमस्वरूपी राहणार आहे का? म्युझिकल फाउंटन हे नगर विकास विभागानं ठाणे महानगरपालिकेला ह्यासाठी 10 कोटीहून अधिक निधी दिलेला आहे. ही मालकी आता ठाणे महानगरपालिकेची उद्यापासून होणार आहे. त्यामुळे मालकी ठाणे महानगरपालिकेची असल्याकारणाने विनामूल्य ठाणेकरांना हा मोफत रोज आनंद उपभोगता येणार आहे. जो ठेकेदार आहे त्या ठेकेदाराला याची निगा व देखभाल करण्यासाठी 5 वर्षांची नियुक्ती सुद्धा महापालिकेने केलेली आहे. त्यामुळे महापालिकेचा एकही रुपया या ठिकाणी खर्च होणार नाही म्हणून मोफत हा आनंद लोकांना महापालिकेच्या माध्यमातून उद्यापासून मिळणार. साहेब, राम मंदिराची देखील प्रतिकृती तयार करण्यात आली, लोकांना पाहता येणार आहे. मला पूर्ण देशाचंच नव्हे तर जगामध्ये राम मंदिराच्या उद्घाटनाची लोक आतुरतेने वाट बघतात. गेल्या अनेक वर्षापासून 500हून अधिक वर्ष आपण ह्या राम मंदिराच्या उद्घाटनाची वाट बघत होतो. राम मल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना कधी होणार याची वाट बघत होतो. अनेक कारसेवकांनी ह्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, बलिदान केलं. अनेक लोकांनी गोळ्या खाल्ल्या, जेलमध्ये गेले आणि शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हे राम मंदिर आता 22 जानेवारीला सर्वसामान्य जनतेसाठी खुलं होतं. आणि प्रामुख्याने राम मंदिराच्या रचनेमध्ये ठाण्याचा इतिहास आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये जेव्हा लालकृष्ण अडवाणी यांनी बाळासाहेबांना सांगितलं की या राम मंदिराच्या निर्माणासाठी योगदान जे आहे ते महाराष्ट्राचं असणं गरजेचं आहे. आनंद दिघे साहेबांना बाळासाहेबांनी सूचित केलं की ठाण्यावरनं काहीतरी या राम मंदिरासाठी जाणं गरजेचं आहे आणि त्यावेळेस श्री धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी 1.25 किलोची चांदीची जी वीट आहे ती श्री जय श्रीरामाचं अक्षर लिहून अयोध्येमध्ये पाठवली होती. हा इतिहास ठाणेकर विसरलेले नाही. त्यामुळे ठाण्याचं थोडासा ना थोडा योगदान या राम मंदिराच्या उभारणीमध्ये असल्याकारणानं ठाणेकर या 22 तारखेच्या कार्यक्रमामध्ये सहभागी पूर्णपणे होतील याची मला खात्री आहे.